कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की 15 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या मागणीत होणार या ठिकाणी प्रचंड वाढ। होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की 15 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी कांद्याची मागणी आणि याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी। पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर 15 ऑगस्ट नंतर असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या मागणीत प्रचंड वाढ होणार आहे आणि ही जी मागणीतील वाढ आहे तर याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरावरती याचा कशा पद्धतीने परिणाम होणार आहे आणि या परिणामामुळे अखेर 15 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे। जर या सर्व प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा। आजवर मला एकच गोष्ट कळाली नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, परंतु का बरं चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। अशा परिस्थितीत तुम्हाला हात जोडून एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी माझी ही मेहनत बघून चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं। जर आपण असं केलं तर सातत्याने नवीन येणारा व्हिडिओ आपल्याला बघावयास मिळत राहील आणि चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। म्हणूनच तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केलं तर जरूर करून घ्या, ज्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत राहते। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की 15 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार कांद्याची मागणी आणि या वाढलेल्या मागणीमुळे 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी। पण 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी का वाढणार? 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी किती वाढणार आणि वाढलेल्या या मागणीमुळे अखेर 15 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार? चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर घेऊयात जाणून। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही काही ठिकाणी 1200 ते 1300 प्रति क्विंटल आहे तर दुसरीकडे 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल आहे, काही ठिकाणी 2000-2500 पण सोडून द्या। आता आपण जर बघितलं की 15 ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी का वाढणार आहे, या मागचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे पूर्व भारत, उत्तर भारत, ईशान्य भारत इथं श्रावण महिना 9 ऑगस्टला संपणार आहे आणि 9 ऑगस्टला श्रावण महिना संपला की तिथून पुढे मग कांद्याची मागणी ही आपोआप वाढत जाणार। दुसरीकडे 15 ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार आहे, हा सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे। याच्यामुळे सुद्धा कुठेतरी 15 ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी वाढणार आहे आणि या दोन कारणांचा विचार केला तर या दोन कारणांमुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी ही प्रचंड वाढणार आहे। 15 ऑगस्ट पासून 7-8 दिवस ओलांडले की महाराष्ट्र व मध्य भारतातील इतर राज्यांमध्ये सुद्धा श्रावण महिना संपणार आहे, म्हणजे कुठेतरी इथं सुद्धा पुढच्या 7-8 दिवसात पुन्हा या
ठिकाणी मागणी वाढणार. ओव्हरऑल या वाढणाऱ्या मागणीमुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये 15 ऑगस्ट नंतर एक मोठा गॅप दिसणार आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आणि कुठेतरी या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला 2000 पार आणि त्यानंतर 2500 पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत. अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा एक महत्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. तर विक्री करत असताना घाई नको, गडबड नको. कांद्याचा बाजारभाव 2000च्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने करा कांद्याची विक्री, ज्याच्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आपल्याला आवडला म्हणून लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सर. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त.